Hello student, last lecture we have studied the various database languages like DLL, DML. So the next point is creating, modifying and deleting the tables. आपल्याला आता tables SQL मध्ये टेबल्समध्ये टेबल क्रिएट करणं, मॉडिफाय करणं आणि क्रिएट केलेले टेबल डिलीट करण्याची ज्या क्वेरी आहेत SQLच्या त्या शिकायच्या आहेत. सो लक्ष देऊन बघा. Creating table. The create table statement is used to create a new table in a database. तुम्ही सिंटॅक्समध्ये बघू शकता. सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल, टेबल नेम, त्यानंतर ब्रॅकेट्समध्ये कॉलम 1 डेटा टाईप, कॉलम 2 डेटा टाईप, कॉलम 3 डेटा टाईप. अशा प्रकारे कॉलम आपल्याला जेवढे टेबलमध्ये कॉलम्स पाहिजेत ते कॉलम्स आपण द्यायचा आहे आणि त्याचा डेटा टाईप्स द्यायचा आहे. अँड क्रिएट टेबल ही तुमची काय झाली इनिशियल क्वेरी झाली. अँड तुमचं टेबल नेम, तुम्हाला जे टेबल नेम द्यायचं आहे ते, अँड ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर सेमीकोलन द्यायचा आहे. SQLमध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा लाईन एंड झाल्यानंतर सेमीकोलन देणं जास्त गरजेचं आहे. तसं तुम्ही C++ लँग्वेजमध्ये बघितले आहे लाईन एंड झाल्यानंतर तुम्ही सेमीकोलन देत होता. सेम वे SQLमध्ये सुद्धा असंच आहे. देन नेक्स्ट बघा, एक्झाम्पल मी एक घेतलं आहे त्यामध्ये क्रिएट टेबल पर्सन नावाचं एक टेबल केलं आहे. टेबल नेम काय आहे पर्सन्स. त्यानंतर यामध्ये मी कॉलम्स घेतले आहेत. पर्सन ID इंटिजर घेतला आहे, इंट लिहिला आहे. लास्ट नेम वॅरकॅर लिहिला आहे, त्याची साईज दिलेली आहे ब्रॅकेटमध्ये 255. फर्स्ट नेम वॅरकॅर दिला आहे, त्याची साईज घेतली आहे. त्यानंतर ॲड्रेस घेतला आहे, वॅरकॅर घेतला आहे तोसुद्धा. NCT तो पण वॅरकॅर घेतला आहे. आणि त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करून सेमीकोलन दिलं आहे. आणि त्याच हे जे तुमचं टेबल आहे ते डेटाबेसमध्ये क्वेरी रन केल्यानंतर तुम्हाला आउटपुट खाली मी शो केलं आहे तशाप्रमाणे तुमचं आउटपुट दिसणार आहे. त्यामध्ये तुम्ही कोणताही डेटा इन्सर्ट केलेला नाही, फक्त तुम्ही एक स्कीमा तयार केला आहे तुमच्या टेबलचा. पर्सन्स नावाचं एक टेबल क्रिएट केलं आहे. अशा प्रकारे क्रिएट टेबल तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे क्रिएट करायचं आहे. देन क्रिएटिंग अ न्यू टेबल फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. सपोज एखादं टेबल ऑलरेडी क्रिएट असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा दुसरंही क्रिएट करायचं असेल टेबल, सेम टेबल क्रिएट करायचं असेल तर कशा प्रकारे करायचं बघा. अ कॉपी ऑफ एक्झिस्टिंग टेबल कॅन बी ऑल्सो क्रिएट युजिंग अ क्रिएट टेबल. जसं न्यू टेबल क्रिएट करण्यासाठी तुम्ही क्रिएट टेबल क्वेरी यूज करताय, सेम वे एक्झिस्टिंग टेबलसारखं दुसरं टेबल क्रिएट करण्यासाठी तुम्ही क्रिएट टेबलच क्वेरी यूज करायची आहे. त्यामध्ये बघा क्वेरी कशी दिली आहे. सिंटॅक्स क्रिएट टेबल न्यू टेबल नेम, तुम्हाला जे न्यू टेबलचं नेम द्यायचे असेल ते ॲज हा कीवर्ड येणार आहे तिथे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम, म्हणजे तुमचं जे ज्या एक्झिस्टिंग टेबलवरती तुम्हाला न्यू टेबल क्रिएट करायचं असेल त्याचं नेम, म्हणजे जुन्या टेबलचं नेम येणार, वरती तुमच्या नवीन टेबलचं नेम येणार. अँड मध्ये ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉमने का होणार की ऑल तुमची जा डेटा असणार आहे टेबलमध्ये त्याने सगळा डेटा आहे तो फेच करून घेणार आणि न्यू टेबल क्रिएट करणार. एक्झाम्पल घेतलं आहे बघा. क्रिएट टेबल टेक्स्ट टेबल नाव दिलं आहे मी न्यू टेबलला. ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स हे जुनं टेबल आहे. अँड सिलेक्ट स्टार फ्रॉम टेक्स्ट टेबल हे काय आहे तुमचं नवीन टेबल आहे. सो आता आउटपुट काय येणार की टेस्ट टेबलमध्ये कस्टमर नावाचे जे टेबल आहे त्याच्या जेवढे सगळे रेकॉर्ड्स आहेत, जेवढे कॉलम्स ॲड केलेले आहेत ते सगळे कॉलम्स टेस्ट टेबलमध्ये ॲड होणार. ओके, अशा प्रकारे आता फक्त आपण पूर्ण टेबल घेतला. स्टार फ्रॉमने काय होतं कंप्लीट तुमचा जो टेबलचा डेटा आहे, सगळे जे कॉलम्स आहेत ते कॉलम्स तुम्ही फेच करून घेता आणि न्यू टेबल त्याचं बनवताय. सो दुसरा एक दिला आहे त्याने, तो म्हणजे क्रिएट टेबल न्यू टेबल सेम आहे ॲज सिलेक्ट पर्टिक्युलर. सपोज तुम्हाला कॉलम घ्यायचा, आता कस्टमर टेबलमध्ये कस्टमर ID असेल, कस्टमर नेम असेल, कस्टमरचा ॲड्रेस असेल, तर तुम्हाला फक्त पर्टिक्युलर 2 कॉलमच पाहिजे असतील न्यू टेबलमध्ये. सो त्याच्यासाठी एक वेगळा सिंटॅक्स आहे, तो म्हणजे क्रिएट टेबल नेम न्यू टेबल नेम ॲज सिलेक्ट पर्टिक्युलर तुमचा जो कॉलम आहे तो. सपोज मी आता कस्टमर ID कस्टमर नेम घेते आहे फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम अँड फ्रॉम कस्टमर. त्याचं एक्झाम्पल बघा घेतलं आहे मी. क्रिएट टेबल टेक्स्ट टेबल ॲज सिलेक्ट कस्टमर नेम घेतलं आहे मी अँड कॉन्टॅक्ट नेम घेतला आहे फ्रॉम कस्टमर्स, म्हणजे पर्टिक्युलर 2च कॉलम घेतले. मागच्या क्वेरीमध्ये काय आहे की होल टेबल मी घेते
स्टार फॉर्मने. अँड या क्युरीमध्ये काय होणार आहे, फक्त पर्टिक्युलर 2 कॉलम तुमचे फेच होणार आणि न्यू टेबल जे आहे टेस्ट टेबल क्रिएट होणार आहे ते कस्टमर टेबलच्या एक्झिस्टिंग टेबल जे आहे त्याच्यावरती क्रिएट होणार आहे. सो अशा प्रकारे क्रिएट टेबल झालेलं आहे. त्यानंतर आहे अल्टर अँड मॉडिफाईंग द टेबल. आपण एखादं टेबल आहे ते अल्टर करणे किंवा मॉडिफाय, पर्टिक्युलर जे टेबल आपण क्रिएट केलं, तुम्हाला सपोज क्रिएट केल्यानंतर आठवलं की एखादा पॉईंट तुम्ही ॲड करायला होता, एक कॉलम एक्स्ट्रा ॲड करायला होता, किंवा तुम्ही चुकून सपोज ॲड्रेसच्याला त्याचा डेटा टाईप आहे तो वॅरकॅर द्यायचा टाकून इंटिजर दिला असेल, मग तो जर तुम्हाला चेंज करायचा असेल मग त्या प्रोसिजरला काय म्हणतात, अल्टर किंवा मॉडिफाय करतात टेबल असं म्हणतात. सो मॉडिफाय आणि अल्टर करण्यासाठी the alter table statement is used to add, delete or modify the column in an existing table. तुमचं जे एक्झिस्टिंग टेबल असणार आहे त्याच्यामध्ये नवीन कॉलम ॲड करणे किंवा नवीन एखादा एक्स्ट्रा झाला असेल कॉलम तो डिलीट करणे, किंवा पर्टिक्युलर कॉलमचा डेटा टाईप चेंज करायचा असेल, डेटा चेंज करायचा असेल तर त्याच्यासाठी अल्टर टेबल ही क्युरी यूज करतात. सो अल्टर टेबल ॲड अ कॉलम. सपोज तुम्हाला एखाद्या क्रिएट केलेल्या एक्झिस्टिंग टेबलमध्ये एक नवीन कॉलम जर ॲड करायचा असेल त्याचा सिंटॅक्स काय आहे, अल्टर टेबल, टेबल नेम, ॲड कॉलम नेम, डेटा टाईप. यामध्ये अल्टर टेबल, तुमचं जे पर्टिक्युलर जे टेबल तुम्हाला अल्टर करायचं आहे त्या टेबलचं नेम द्यायचं. ॲडने काय होणार, तुमचा नंबर जो नवीन टेबल कॉलम तुम्हाला ॲड करायचा असेल तर ॲड लिहायचं आणि तो जो कॉलम तुम्हाला ॲड करायचा आहे तो आणि त्याचा डेटा टाईप लिहायचा. जसं क्रिएट टेबलमध्ये आपण कॉलम नेम अँड डेटा टाईप दिला होता, सेम वे तुम्ही इथे सुद्धा कॉलम नेम द्यायचा आणि त्यानंतर डेटा टाईप द्यायचा. फॉर एक्झाम्पल घेतलं आहे बघा, अल्टर टेबल कस्टमर्स ॲड ईमेल वॅरकॅर. माझ्या कस्टमर्स नावाच्या टेबलमध्ये मी ईमेल आय डी द्यायला विसरले होते. मग ह्या एक्झाम्पलने मी काय करणार आहे की माझ्या कस्टमरचं टेबल आहे त्यामध्ये ईमेल नावाचा एक नवीन कॉलम मी ॲड करणार आहे आणि त्याचा डेटा टाईप काय दिला आहे, वॅरकॅर दिला आहे आणि त्याची साईज दिली आहे 255. अशा प्रकारे टेबलमध्ये नवीन कॉलम ॲड करण्यासाठी ही क्युरी आहे. देन नेक्स्ट, अल्टर टेबल ड्रॉप कॉलम फ्रॉम द टेबल. ड्रॉप म्हणजे काय, डिलीट. सपोज आपल्याला एखादा कॉलम नको आहे टेबलमध्ये, एक्स्ट्रा झाला आहे किंवा चुकून तुम्ही एक्स्ट्रा ॲड केला आहे, सो ते करण्यासाठी, तो ड्रॉप करण्यासाठी, कॉलम रिमूव्ह करण्यासाठी कोणती क्युरी आहे ती बघा. सिंटॅक्स आहे अल्टर टेबल, टेबल नेम, ते पर्टिक्युलर टेबल नेम द्यायचं, ड्रॉप कॉलम अँड कॉलम नेम. इझी आहे. एक्झाम्पल बघा, अल्टर टेबल कस्टमर्स ड्रॉप कॉलम ईमेल. मला थोड्या वेळाने वाटलं की नको, कस्टमरचं ईमेल आय डी मला ॲड नाही करायचा आहे, सो मी ड्रॉप या कॉलमने तुमचा जो पर्टिक्युलर कॉलम मी ॲड केलेला आहे तो मी ड्रॉप करणार. ठीक आहे. देन नेक्स्ट, अल्टर मॉडिफाय कॉलम फ्रॉम द टेबल. एक्झिस्टिंग जो कॉलम आहे त्याचा मला डेटा टाईप चेंज करायचा आहे किंवा मॉडिफाय करायचा आहे, सो त्याच्यासाठी सिंटॅक्स दिला आहे अल्टर टेबल, टेबल नेम, अल्टर कॉलम, कॉलम नेम अँड डेटा टाईप. यामध्ये करणार तुमचं सपोज तुम्हाला ईमेल आय डीला तुम्ही चुकून इंटिजर दिला आहे डेटा टाईप, सो तुम्ही कसं लिहिणार, अल्टर टेबल कस्टमर, अल्टर कॉलम, कॉलम नेम येणार तुमचं ईमेल अँड डेटा टाईप येणार वॅरकॅर, जी साईज असेल ती. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, पर्टिक्युलर जो कॉलमचा डेटा टाईप आहे तो मॉडिफाय करू शकता युजिंग अल्टर टेबल. अशा प्रकारे अल्टरच्या 3 प्रकार झालेले आहेत. त्यामध्ये काय येतं, पहिलं एक ॲड करायचं असेल नवीन कॉलम, तर त्यानंतर कॉलम डिलीट करायचा असेल, नवीन ॲड केलेला कॉलम तुम्हाला ड्रॉप करायचा असेल तर त्याची क्युरी सांगितली आहे, आणि एखाद्या कॉलमचा डेटा टाईप किंवा एखादा डेटा जर चेंज करायचा असेल तर तो कसा करायचा त्याचं सिंटॅक्स दाखवलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता तुमच्या टेबलमध्ये. त्यान एक्झाम्पल बघा, SQL अल्टर टेबल एक्झाम्पल. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी एक एक्झाम्पल घेतलं आहे. त्यामध्ये आहे, आपण पहिलं जे टेबल क्रिएट केलं होतं पर्सन्स नावाचं, त्यामध्ये काय घेतलं होतं, आय डी, लास्ट नेम, ॲड्रेस अँड सिटी. सो त्यामध्ये मी डेटासुद्धा एंटर करून घेतला आहे. त्यानंतर मी त्याच्यावरती अल्टर क्युरी जी फायर करणार आहे. सो मी अल्टर करून काय करते, डेट ऑफ बर्थ नावाचे जी न्यू कॉलम आहे तो मी ॲड करते. सो क्युरी कशी येणार, अल्टर टेबल पर्सन्स ॲड डेट ऑफ बर्थ, हा काय झाला कॉलम नेम, अँड त्यानंतर त्याचे पुढे
डेटा टाईप आहे डेट. सो त्याचा आउटपुट काय आला तुम्ही बघू शकता. एक नवीन कॉलम तिथे ॲड झाला आहे डेट ऑफ बर्थ, पण त्याच्यामध्ये कोणताही डेटा नाही आहे बिकॉज मी कोणताही डेटा ॲड केलेला नाही आहे, फक्त कॉलम आहे तो न्यू मी ॲड केलेला आहे. सो अशा प्रकारे ॲड कॉलम कशा प्रकारे होतं ते तुम्ही बघितला. त्यानंतर ड्रॉप कॉलम एक्झाम्पल, अल्टर टेबल पर्सन्स ड्रॉप कॉलम डेट ऑफ बर्थ. मी जो डेट ऑफ बर्थ नावाचा कॉलम इथे ॲड केलेला होता तो कॉलम मी आता ड्रॉप करते, डिलीट करते. सो त्याची क्युरी बघू शकता तुम्ही, अल्टर टेबल पर्सन्स हे तुमचं काय झालं टेबल नेम, ड्रॉप कॉलम डेट ऑफ बर्थ, आणि त्याचा आउटपुट तुम्ही बघू शकता. मी जो ॲड केलेला होता डेट ऑफ बर्थ नावाचा जो कॉलम आहे तो रिमूव्ह झालेला यूजिंग दिस क्युरी. सो अशा प्रकारे आपण ॲड कॉलम कसा करायचा अँड ड्रॉप कसा करायचा ते बघितलं आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज डिलीटिंग टेबल. तुम्ही टेबल क्रिएट केल्यानंतर तुम्हाला जर ते डिलीट करायचं असेल तर ते कशा प्रकारे करतात बघा. द ड्रॉप टेबल स्टेटमेंट इज यूज टू ड्रॉप ॲन एक्झिस्टिंग टेबल इन अ डेटाबेस. जेव्हा तुम्ही ड्रॉप क्युरी फायर करता तेव्हा तुमचं एक्झिस्टिंग जे टेबल असतं ते तुमच्या डेटाबेसमधून रिमूव्ह होतं, पण तुमच्या त्याचा स्कीमा जो आहे तो तसाच राहतो. आणि जेव्हा तुम्ही डिलीट क्युरी फायर करता तेव्हा तुमचा तुमचा डेटा साईट, तुमचा जो स्कीमासुद्धा तो असतो तो सुद्धा डिलीट होतो. सो हा एक डिफरन्स आहे डिलीट टेबल अँड ड्रॉप टेबलचा. पहिल्यांदा तुम्हाला ड्रॉप टेबल शिकायचा आहे. ड्रॉप टेबलमध्ये काय होतं, तुमचा टेबल जे असतो त्याचा डेटा रिमूव्ह होतो, पण त्याचा स्कीमा हा आहे तो डेटाबेसमध्ये राहतो. सो त्याचा सिंटॅक्स आहे ड्रॉप टेबल नेम एक्झाम्पल ड्रॉप टेबल पर्सन्स. सपोज मी ही क्युरी फायर केली ड्रॉप टेबल पर्सन्स, तर तुमचं टेबल ड्रॉप्ड असा मेसेज येणार, आणि तुम्ही जेव्हा सर्च करायला जाणार पुन्हा की टेबल आहे की नाही तेव्हा तुम्हाला टेबल दिसणार नाही, की नॉट एक्झिस्ट म्हणून सांगणार. सो अशा प्रकारे डिलीट क्युरी रन होते. सो आज आपण शिकलो आहे की हाऊ टू क्रिएट द टेबल, हाऊ टू मॉडिफाय द टेबल अँड हाऊ डिलीट द टेबल. सो ह्या क्युरी आहेत ते तुम्ही 1 बाय 1 लक्ष देऊन ऐका. काही प्रॉब्लेम असेल, समजला नसेल तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. आणि ह्याच क्युरी तुम्हाला प्रॅक्टिकलला रन करायच्या आहेत. सो लक्षपूर्वक लक्ष देऊन ते बघा की ॲक्च्युली कसं वर्कआउट होतं. नाही समजलं असेल तर डायरेक्टली मेसेज करून विचारा. थँक्यू.